दिसायलाच हा मालपुआ किती भारी दिसतोय बघा. रंग खूप सुंदर आलाय, जाळी पण सुरेख पडली आहे. खायला पण आतून सॉफ्ट तर बाहेरून क्रिस्पी लागतात. चवीला अप्रतिम असे हे मालपुए करायला पण खूप सोपे आहेत. कोणालाही सहज बनवता येतील. शिवाय घरच्या साहित्यातच तयार होतात, बाहेरून काहीच आणायची गरज नाही. तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मालपुआ करण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया. तर आज आपण गव्हाच्या पिठाचे मालपुए करतोय. तर त्यासाठी इथे मी 3/4 कप म्हणजे पाऊण कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. पाव कप बारीक रवा घेतलाय. रवा तुमच्याकडे बारीक नसेल, जाड असेल तर त्याला थोडंसं मिक्सरमधून फिरून घ्या. 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा बडीसोप पूड घेतली आहे. म्हणजे बडीसोप घेऊन मी त्याला खलबत्त्यात थोडंसं जाडसर कुटून घेतलं होतं. 2 टेबलस्पून मी घरच्या दुधावरची साय घेतली आहे. बरेच जण यामध्ये खवा घालतात, तर मी त्याऐवजी घरच्या दुधावरची साय घालतीये. किंवा तुम्ही 2 टेबलस्पून मिल्क पावडरसुद्धा घालू शकता. 1 ग्लास मी आता इथे कोमट दूध घेतलंय. तर दूध आपण लागेल तसं घालणार आहोत. याशिवाय पाक करण्यासाठी आपल्याला 1 कप साखर लागणार आहे, 1 कप पाणी आणि इथे मी काही केशरच्या काड्या घेतल्या आहेत. केशर घालणं ऑप्शनल आहे, पण केशरमुळे स्वाद आणि रंग दोन्हीही छान येतो. एका भांड्यामध्ये आता हे गव्हाचं पीठ घालूया. बारीक रवा घालायचा आहे. रव्यामुळे हे मालपुए बाहेरून छान असे क्रिस्पी होतात. 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा बडीसोप पूड घातली आहे. सगळं चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं. तर बरेच जण यामध्ये अख्खे काळे मिरेसुद्धा घालतात. मी पण कधी कधी घालत असते, त्याने थोडीशी खमंग चव येते, पण आज घातलेले नाहीत. मिक्स करून आता झालेलं आहे. तर यामध्ये आपण आता थोडं थोडं करून दूध घालूया. तर दूध आपल्याला थोडंसं कोमट घ्यायचं आहे, म्हणजे हा जो रवा आहे तो छान फुलून येतो आणि पीठसुद्धा हलकं तयार होतं. तर जसं लागेल तसं दूध घालायचं, एकदम घालू नका, नाहीतर याच्या गुठळ्या होतात. विस्कने किंवा एखाद्या चमच्याने सगळं एकत्र करून घ्यायचं, मिक्स करायचं. तर 1 कप दूध या पिठाने शोषून घेतलंय. आता आणखी दूध लागणार आहे, तर मी आणखी 1 कप घेतलंय. जसं लागेल तसं घालूया. तर साधारण अर्धा कप मी दूध घातलंय. पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित हे पीठ एकसारखं करायचंय. यामध्ये गाठी अजिबात ठेवायच्या नाहीत. हवं तर आपल्याकडे रवी असते, त्याने सुद्धा तुम्ही करू शकता. आपण जसं ताक घुसळून घेतो त्याप्रमाणे करून घ्यायचं. तर पीठ मी आता इथे भिजून घेतलंय. यामध्ये 2 चमचे दुधावरची साय घालायची आणि परत सगळं एकत्र करून घेऊया. हलवून घ्यायचंय. तर पीठ चांगलं भिजून घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये गाठी राहिल्या तर मग मालपुए सॉफ्ट होत नाहीत. तर आता अशा पद्धतीने मी पीठ भिजून घेतलंय. छान मी असं चमच्याने खाली सोडल्यावर याची व्यवस्थित धार पडतीये. तर असंच आपल्याला पीठ पाहिजे. तर एवढं पीठ भिजवण्यासाठी मला 1.5 कप दूध लागलंय. आपण जे नंतर 1 कप घेतलं होतं त्यातलं अर्धा कप दूध उरलेलं आहे. हे पीठ आपण असंच 15 मिनिट झाकून ठेवूया आणि पीठ भिजतंय तोपर्यंत आपण मालपुऱ्यासाठी पाक तयार करून घेऊया. तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 कप साखर घालूया आणि तेवढंच म्हणजे 1 कप पाणी घालायचं. आणि आता ही साखर आधी आपल्याला विरघळून घ्यायची आहे. तर गॅस आता मीडियमवर ठेवूया. तर 1-2 मिनिटातच तुम्ही पाहू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे. गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि या केशरच्या काड्या घालूया. केशर घालणं ऑप्शनल आहे, मी आधी सांगितल्याप्रमाणे, पण केशरमुळे रंग खूप सुरेख येतो आणि स्वादही छान येतो. तर आता आपल्याला याचा 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही. फक्त साखर विरघळल्यानंतर 2 ते 3 मिनिटच उकळून घ्यायचं आहे. तर आता साधारण 2 ते 3 मिनिट झाली आहेत. चमच्यावर हा पाक घेऊन बघूया. दोन्ही बोटांच्या मध्ये घेऊन बघायचा. तर माझ्या हाताला चिपचिपा लागतोय. याची तार अजिबात निघत नाही आहे, पण
थोडासा हा चिकट लागतोय, तर असाच पाक आपल्याला पाहिजे. गॅस आता बंद करायचा आणि हा पाक असाच झाकून ठेवूया. आता 15 मिनिटसुद्धा झालेली आहेत. तर आपलं पीठ छान भिजलंय, थोडंसं फुलूनसुद्धा आलंय. चमच्याने एकदा परत हलवून घ्यायचं आणि असं ओतून बघायचं. तर मला यामध्ये आणखी दूध घालण्याची आवश्यकता वाटत नाही. अगदी बरोबर असं पीठ तयार झालंय. तर लगेच आता मालपुहे बनवायचेत. तळण्यासाठी मी इथे एक पसरट पॅन घेतलाय. तर असाच पॅन घ्यायचा, खोलगट कढईमध्ये तळायचं नाही, म्हणजे हे व्यवस्थित तळले जातात. आणि तळण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरू शकता. तर मी इथे तेल घेतलंय आणि तेल आपल्याला जास्त भरायचं नाही, 1/4च भरायचंय. आता वरून चमच्याने मध्यभागी पीठ सोडूया. याला पसरवायची गरज नाही. तर तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित या पिठाने आकार घेतलाय. थोड्या वेळ याला अजिबात झाऱ्याने हात लावायचा नाही. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची. आता हा मालपुहा थोडासा फुलून आलाय, जाळी पण पडायला सुरुवात झाली आहे आणि वरून कोरडा पण झालाय. तर पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित तळून घ्यायचा. फार मोठी ठेवली तर मग याला रंग चांगला येत नाही, त्यामुळे लो टू मीडियमच्या मध्येच गॅस ठेवायचा. आणि दोन्ही बाजूने छान व्यवस्थित असा तळून झाला की मग काढून घ्यायचा. झाऱ्यावर घेऊन चमच्याने दाबून शक्य तेवढं तेल काढून घ्यायचं आणि मग हा लगेच पाकात सोडायचा. पाक फार थंड झाला असेल तर हलकासा कोमट करून घ्या, म्हणजे याच्या आतमध्ये चांगला शिरतो. 2 ते 3 मिनिटच आपल्याला पाकात ठेवायचं आहे. तोपर्यंत आता आपण दुसरा मालपुहा पॅनमध्ये सोडूया. तर चमच्यावर पीठ घ्यायचं आणि मध्यभागी सोडायचं. आपोआप मालपुहा आकार घेतो, त्याला पसरवायची गरज नाही. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आणि हा पहिलेप्रमाणेच तळून घ्यायचा. तर दुसऱ्याला सुद्धा सुरेख अशी जाळी पडतीये. तर हा पण आता दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झालेला आहे. काढून घ्यायचा आणि मग पाकात सोडायचा. अशाच पद्धतीने आता सगळे तळून घ्यायचेत. तर एका वेळेस तुम्ही पॅनमध्ये मावतील तेवढे मालपुहे सोडू शकता, पण तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळे मी एक एक सोडलेला आहे. फक्त हे तळताना गॅसच्या फ्लेमकडे लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित छान रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं, म्हणजे मग जाळी छान पडते आणि आतून सॉफ्ट आणि वरून खायला मस्त क्रिस्पी लागतात. तर इथे मी आता सध्यापुरते 3 मालपुहे तळून घेतलेत. दिसायला एकदम भारी दिसत आहेत, रंग एकदम सुरेख आलाय. एक तोडून बघूया. आतून मस्त सॉफ्ट झालाय आणि जाळी पण पडलेली दिसतीये. बाहेरून तेवढाच क्रिस्पी लागतो खायला. तर असे हे साधे सोपे मालपुहे केल्यानंतर कसे झाले कमेंटद्वारे मला जरूर कळवा आणि व्हिडिओला मात्र लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.